परंतु आज होळीचा सण आहे, सर्वत्र होळीचा सण देशभरामध्ये साजरा करण्यात येतो। काय होळी हा पारंपरिक सण आणि त्या दिवशी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी होळीचा सण साजरा केला जातो। त्याच्यामध्ये लाडवे असतील किंवा फुणक्या असतील, एक वेगळा जेवणाचा आहार या दिवशी सगळं खेड्यापाड्यामध्ये दिला जातो। आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये दुष्ट शक्ती जाळावी याच्याकरता होळी विषय हा या ठिकाणी केला जातो आणि एक पूजा करून देवाला आराधना केली जाते। दुष्ट शक्ती कोणती आहे की तुम्ही जाण्याची इच्छा व्यक्त करता आहे? या महाराष्ट्रामध्ये कोणती दुष्ट शक्ती आहे? आज तर होळी आहे, आज कोणावर वाईट बोलणं मला तरी वाटतं उचित नाही आहे, पण सगळ्यांना देव सुखी ठेव अशीच आपली सगळ्या होळीकडे आपण प्रार्थना करतो आणि पूजाच्या वेळेस विनंती करत असतो, कारण अग्निदेवतेला साक्ष म्हणून आपण या गोष्टी करत असतो। रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, काय सांगाल? नाही, अजून तर बरेच लोक वेटिंगला आहे। आपण बघताय की दररोज त्या दिवशी रवींद्र धंगेकरांनी प्रवेश केला, दुसऱ्या दिवशी जळगावच्या लोकांनी प्रवेश केला, परभणीच्या लोकांनी प्रवेश केला। प्रवेश हे सुरूच आहेत आणि मला तरी असं वाटतं की हे इनकमिंग सुरूच राहणार आहे। रवींद्र धंगेकरांच्या प्रवेशामुळे कुठेतरी भाजपामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे? असे बिलकुल नाही आहे, कारण की शेवटी इतर पक्षातला माणूस आमच्या युतीमध्ये येतो त्यावेळेस अशा काही गोष्टी होत नाही आणि मला तरी असं वाटतं, मला काय वाटत नाही की अशी नाराजी होईल। हो, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरत आहे? सुधीर मुनगंटीवारांनी प्रश्न उपस्थित केला। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरतायत? सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित केला। हे बघा, शेतकऱ्यांची कर्जमाफी मागच्या काळामध्ये झाली होती, पुढच्या काळात सरकारच्या विचारधीन आहे, पण आता सरकार येऊन अजून 3 महिने झालेले आहे। त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी आहे, इतर योजना आहे, याचा सगळा विचार करून पुढच्या काळामध्ये सरकार त्याचा विचारधीन असलेल्या गोष्टी पूर्ण करेल। तर भाऊ, लाडक्या बहिणींचा जर विचार केला तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊन विधानसभेच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर असं म्हटलं होतं, पण मात्र यावेळेस कुठेही अर्थसंकल्पामध्ये याचा उल्लेख नाहीये किंवा तरतूद नाहीये। आपण कसं बघताय याकडे? हे मागच्या 5 वर्षामध्ये लाडक्या बहिणींना आम्ही 1500 देऊ असा कुठे उल्लेख होता? असा काही उल्लेख नव्हता, पण शिंदे साहेबांनी 1500 रुपये लाडक्या बहिणींना डिक्लेअर केले आणि दोघं उपमुख्यमंत्री आणि सरकारने ते मान्य केले। आता यावेळेस 1500 जरी देत असले तर पुढच्या काळामध्ये 2100 देण्याचा विचार हा सरकारचा पक्का आहे, पण शेवटी बँक बॅलन्स वगैरे सगळ्या गोष्टी जसं संसारामध्ये बघतो आपण, तसं सरकारचंही बॅलन्स बघावं लागते ना। ते बघून सरकार वेळ येईल तेव्हा बरोबर करेल। आगामी काळात 2100 रुपये हे पक्के आहे? बिलकुल होतील आगामी काळात। राऊत मात्र म्हणताय काही दिवसांनी लाडकी बहीण योजनाच बंद करतील सरकार। राऊतांना काय लाडकी बहीण लाडका भाऊ माहिती आहे? राऊतांना फक्त लाडकी काँग्रेस आणि लाडकी राष्ट्रवादी माहिती आहे। भेटून गेले तुला संतोष देशमुखांची कन्या म्हणते आहे की अजित पवारांनी यांनी साखळं घातलेलं आहे की आपल्या काही आमदार आणि मंत्र्यांमुळे आपला महाराष्ट्र बदनाम होतोय, तुमचा पक्ष बदनाम होतोय, यांना तुम्ही वेळीच कारवाई करा, अशी मागणी संतोष देशमुखांच्या मुलीने केलेली आहे। तो विषय मला काही माहित नाही, पण शेवटी आता त्यांनी कशा करता मागणी केली आहे याचा विचार आदरणीय अजित पवार हे नेते आहेत ते करतील। मुंडे साहेबांचं जे खातं आहे ते अजित पवार स्वतःकडेच ठेवणार आहे। साहजिक आहे, ज्यावेळेस मंत्रीपद कमी होतं त्यावेळेस प्रमुखाकडेच ते खातं जातं, त्यामुळे ते खातं सध्या त्यांच्याकडेच राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।